नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण टाचदुखी याविषयी बघणार आहोत. सकाळी उठल्यावर अनेक लोकांना टाचांमध्ये वेदना जाणवतात. पाय जमिनीला टेकवले जाऊ शकत नाही. खूप वेदना होतात आणि काही काळानंतर त्या वेदना आपोआप कमी होतात आणि चालणे सोयीस्कर होते. काही व्यक्तींना थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात देखील टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असते. परंतु सकाळी वेदना होतात आणि थोड्या वेळात त्या वेदना बंद झाल्यामुळे अनेक व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु या वेदना नेमक्या कशामुळे होतात ते जाणून घेणे आणि त्यावर उपचार करणं हे महत्त्वपूर्ण आहे. टाचदुखीच्या कारणांमध्ये रुमाटॉइड अर्थरायटिस, पायाच्या टाचेजवळील लिगामेंट यांना येणारी सूज, अत्यंत बारीक फ्रॅक्चर, स्थूलता इत्यादी प्रमुख आहेत. टाचांमधील वेदना कमी करण्यासाठी काही लोक बर्फ लावतात, तर काही लोक गरम पाण्याने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने किंवा वाळूला गरम करून कापडात बांधून त्याद्वारे शेक देतात. यामुळे त्यांच्या वेदना निश्चित कमी होतात. परंतु कायमचा त्रास कमी करण्यासाठी योग्य पद्धतीने औषधोपचार घेणे देखील महत्त्वपूर्ण आहे. सर्वसामान्यतः काही घरगुती उपचार पद्धती यामध्ये निश्चित आराम देऊ शकतात. जसे रात्री झोपेच्या अगोदर सहन होईल इतके पाणी गरम करून त्यात थोडे मीठ टाकून 15 ते 20 मिनिटं पाय पाण्यात टाकून बसावे. अशा मिठाच्या गरम पाण्यामुळे तिथे शेक मिळून स्थानिक वात कमी होतो आणि टाचदुखी थांबते. आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक उपाय आहेत. त्यापैकी महत्त्वपूर्ण उपायांमध्ये एरंडीच्या पानांना एरंडीचे तेल लावून थोडे वाफावे आणि असे गरम पान म्हणजेच कोमट असलेले पान टाचेला साधारणतः 20-25 मिनिटं बांधून ठेवावे. यामुळे देखील टाचदुखी थांबते. असेच उरुळीच्या पानाला एरंडी तेल लावून वाफवून देखील प्रयोग केला जाऊ शकतो. यामुळे चांगला फरक पडतो. टाचेच्या स्नायूंना योग्य व्यायाम होण्यासाठी योगासन तज्ञांकडून योग करून घ्यावेत. जे व्यक्ती सतत उभं राहून काम करत असतात त्यांनी योग्य योगासन केल्यास म्हणजे स्नायूंचे ताण तणाव व्यवस्थापन केल्यास निश्चितच त्या स्नायूंना भार सहन करण्याची क्षमता प्राप्त होते आणि दुखण्याचा त्रास कमी होतो. ज्या व्यक्तींचे वजन अधिक असते अशांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. जे व्यक्ती कडक पादत्राणं वापरतात म्हणजेच ज्यांची चप्पल किंवा बूट कडक असतात अशांनी मऊ चप्पल किंवा स्लीपरचा वापर करावा. शक्यतो टाचदुखीसाठी कोणत्याही प्रकारच्या वेदनाशामक औषधी वैद्यकीय सल्ल्याविना घेऊ नये. नमस्कार.